तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पूजा खेडकर विरोधात यूपीएससी कडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तर या संदर्भातच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल। राहुल, पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी सुहास दिवसे यांच्यावरती देखील छळ केल्याचा आरोप केला होता। त्या संदर्भात काय माहिती आहे? हे बघा, आता ही जी फौजदारी समितीची कारवाई आहे ती होत राहील। त्याच्यामध्ये सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही म्हणणं मांडलेलं होतं त्याच्याबद्दल फौजदारी समितीची गोष्ट आहे। पण आताची या क्षणाची मोठी बातमी काय आहे तर पूजा खेडकर यांच्या संदर्भामध्ये त्यांना यूपीएससीच्या सेवेतनं बेदखल का करू नये या संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये जी काही माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावरती पोलीस गुन्हा दाखल करून त्यांचं सनदी सेवेतलं सहभागी होणं हे रद्द का करू नये अशा पद्धतीची जी न्यायिक प्रक्रिया असते ती आता यूपीएससीनं सुरू केलेली आहे। त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। त्या नोटीसीचं जे काही उत्तर येईल त्याच्यानंतर पूजा खेडकर यांच्या संदर्भातली पुढची कारवाई होईल। परंतु संपूर्ण भारताच्या सनदी इतिहासातलं कदाचित हे पहिलं प्रकरण असेल की ज्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की सनदी अधिकाऱ्याचं निलंबन प्रोव्हिजनरी काळामध्ये होत आहे। त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स यूपीएससी कडे दिलेली होती ती खोटी होती। वडिलांची माहिती, आईची माहिती, अपंगाचं प्रमाणपत्र आणि त्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी श्री सुहास दिवसे यांनी जो दिलेला अहवाल होता तो वेगवेगळ्या माध्यमात आलेली माहिती, त्यानंतर एक सिंगल कमिटी जी कॉन्स्टिट्यूट सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेली होती त्या कमिटीने दिलेले अहवाल, या सगळ्याच्या आधारावरती महाराष्ट्रासाठी, देशासाठी एक सर्वात मोठी बातमी आहे की पूजा खेडकर यांचं सनदी सेवेतलं सहभागी होणं याला आता एक मोठा ब्रेक लागलेला आहे। त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी समिती अंतर्गत कारवाई होईलच, पण त्यांना शोकॉज नोटीस दिली आणि हे विचारलं की तुमचं हे सनदी सेवेतलं सहभागी होणं रद्द का करू नये। अगदीच राहुल, काल त्यांना चौकशीसाठी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती, हजर राहण्याची नोटीस बजावली होती। त्यानंतर त्यांनी त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या। त्यानंतर एपीआय पाटील यांच्याकडून वाशिमच्या त्यांच्याकडून त्यांना परत एकदा नोटीस देण्यात आली होती। उद्या त्यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे। मात्र त्या जातील की नाही या संदर्भात देखील साशंकता वर्तवण्यात येते। त्या संदर्भात काय माहिती आहे? त्या दिल्लीला देखील जातील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। असं आहे की गेली 6 दिवसापासून पूजा खेडकर या वाशिमच्या रेस्ट हाऊस मध्ये आहेत। त्या जशा गेल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या रेस्ट हाऊस मध्ये गेल्या आणि तिथेच थांबलेले आहेत। मधल्या काळामध्ये 3 दिवसापूर्वी त्यांनी एक तक्रार दिली सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये। त्यानंतर 3 तास तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांचं जे म्हणणं होतं ते रेकॉर्ड करून घेतलं। त्याच्या दुसऱ्या दिवशी पुणे सीपीने त्यांना नोटीस बजावली की जो गुन्हा घडलाय 5 तारखेला, ज्या तुमची तक्रार आहे तर त्या संदर्भामध्ये तुम्ही पुण्यात या आणि पुण्यामध्ये येऊन तुम्ही ह्या तक्रारीबद्दलचं तुमचं म्हणणं मांडा। त्याला त्या हजर झाल्या नाहीत। नंतर दुसरी नोटीस त्यांना इश्यू केलेली आहे, ज्या नोटीसच्या नंतर सुद्धा त्या जर हजर नाही झाल्या तर मग मात्र मूळच्या तक्रारीमध्ये काही बदल होत आहेत का किंवा पोलीस त्या संदर्भामध्ये, कारण चौकशी अंती गुन्हा दाखल होतो आणि त्या जर आपल्या मूळच्या तक्रारीवरती ठाम नाही राहिल्या तर कदाचित त्याला डिस्पोज ऑफ म्हणतो आपण कायद्याच्या भाषेमध्ये, तशी ती तक्रार निकाली काढली जाऊ शकते। या क्षणाची ही मोठी बातमी आहे की पूजा खेडकर यांचं IAS सेवेमध्ये भरती होणं हे स्वप्न कुठेतरी भंगताना दिसतं आहे। त्याला त्या स्वतःच जबाबदार आहेत, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या यूपीएससी सेवेच्या वेळेला जी दिलेली होती त्या संदर्भातली नंतर वेगवेगळ्या माध्यमामध्ये गोष्टी गेल्या, त्यांचं आई वडिलां संदर्भात दिलेली माहिती, त्यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र, दाखले, हे सगळे ज्या पद्धतीनं करणं झालेली सर्वात मोठी कारवाई आहे। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।